गुड मॉर्निंग फ्रेंड्स. SSGM महाविद्यालयाच्या व डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या वतीने ऑनलाईन रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण कंपनी कायद्याचे मूलतत्वे या विषयातील चॅप्टर नंबर 1 मधील जो आपला पुढचा भाग बाकी आहे, कंपन्यांचे प्रकार, हा आपण आज बघणार आहोत. त्याच्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, कमेंट करायची आहे यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली. तर बघा, डिस्क्लेमर सगळ्यांनी रीड करायचं व्यवस्थित. तर आपण आज कंपन्यांचे प्रकार हा जो आपला पुढचा भाग होता, की जो आपण मागच्या लेक्चरला काही समजून घेतला होता, त्याच्यामध्ये सार्वजनिक कंपन्या असतील, खाजगी कंपन्या असतील, हे आपण मागच्या लेक्चरला काही समजून घेतले. आता जो पुढचा भाग आहे उरलेला, तो आपण आता बघणार आहोत. बघा, कंपन्यांच्या प्रकारामध्ये आपण आज पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे कंपन्यांचे प्रकार. दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये स्थापनेच्या आधारावर कंपनी. स्थापनेच्या आधारावर कंपन्यांचे किती प्रकार पडतात हे आपल्याला आज ह्या लेक्चरला बघायचं आहे. म्हणजे कंपन्यांचे प्रकार हे जे काही करत असताना काही त्याच्यामध्ये बेसिस आहे, त्यांच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार होत असतात, तर ते आपण आता ह्या लेक्चरला बघणार आहोत. बघा, पहिला आहे सरकारी सनदेने स्थापन झालेल्या कंपन्या. म्हणजे स्थापनेच्या आधारावर कंपनीचा पहिला प्रकार आहे सरकारी सनदेने स्थापन झालेल्या कंपन्या. तर म्हणजे काय, याचा अर्थ काय होतं बघा, अशा कंपन्या साधारणपणे राजआज्ञेनुसार केली जाते. म्हणजे राजआज्ञा म्हणजे एका अर्थाने सरकारच्या आज्ञेनुसार किंवा सरकारने सांगितल्याप्रमाणे अशा कंपन्यांची स्थापना केली जात असते. त्याचप्रमाणे त्यांचे अधिकार किंवा ज्यांचं जे कार्यक्षेत्र आहे, त्यांचं विसर्जन असेल, त्यांचं अधिकार असेल, त्या कंपन्यांचा त्यांचं कार्यक्षेत्र वगैरे असेल, हे सुद्धा सरकारच्या सांगितल्याप्रमाणे ठरत असतं. त्याचप्रमाणे या कंपन्या स्थापन झाल्यानंतर अशा कंपन्या कायदेशीर व्यक्ती म्हणून सर्व प्रकारची कार्य करू शकतात. म्हणजे ज्याप्रमाणे इतर कंपन्या काय म्हणू आपण त्याला, कायदेशीर व्यक्ती असते, कृत्रिम व्यक्ती असते कायद्याने तयार केलेली कंपनी, तशीच ही सरकारी कंपनीसुद्धा कायद्याने तयार केलेली कृत्रिम व्यक्ती असते. त्याचप्रमाणे या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी मर्यादित असते. आता मर्यादित जबाबदारी म्हणजे काय किंवा मर्यादित जबाबदारीचे तत्व म्हणजे काय, हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलंच होतं. तर भागधारकांनी जेवढे काही भागांसाठी पैसे दिलेले आहे, जेवढे काही भाग कंपनीचे खरेदी केलेले आहेत, तेवढ्यापुरतीच त्या भागधारकांची जबाबदारी असते किंवा कंपनीची इतर देणेदारी देण्यासाठी त्यांची फक्त तेवढीच रक्कम वापरली जाऊ शकते किंवा त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेमधून कोणतेही पैसे कंपनी वसूल करू शकत नाही त्यांची लायबिलिटी देण्यासाठी. अशाला याला आपण म्हणतो मर्यादित जबाबदारीचे तत्व. हे आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्या सरकारी कंपनीचे जे भागधारक आहे, सभासद आहे, ते सुद्धा त्यांची जबाबदारी ही मर्यादित असते. त्याचप्रमाणे सरकारी कंपनीचं जर विसर्जन झालं तर नक्कीच याप्रमाणेच विसर्जनाबरोबरच कंपनीच्या सभासदांची सुद्धा जबाबदारी काय होते, संपुष्टामध्ये येत असते. त्याचप्रमाणे या कंपनीच्या किंवा ही सरकारी जी सनदेने स्थापन झालेली कंपनी, हिच्या नावात शेवटी लिमिटेड किंवा मर्यादित शब्द लिहिण्याची आवश्यकता नसते. कारण ह्या प्रकारतील सर्वात जुना प्रकार हा मानला जात असतो. साधारणपणे 1800 ते 1850च्या काळामध्ये ह्या कंपन्या लोकप्रिय होत्या. साधारणपणे इंग्रजांच्या काळामध्ये ह्या कंपन्यांचे साधारणपणे प्रकार हा आपल्याला असंच आलेला दिसून येतो 1800 ते 1850च्या दरम्यान. ठीक आहे, सरकारी सनदेने स्थापन झालेल्या कंपन्या म्हणजे काय, सरकारच्या इच्छेनुसार किंवा सरकारने ठरवल्याप्रमाणे ज्या कंपन्या स्थापन होतात, त्यांची निर्मिती होत असते. त्यांच्या अधिकार क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र वगैरे असेल, विसर्जन कसं करायचं काय, हे सगळे निर्णय सरकारच्या हातामध्ये असतात. अशा कंपन्यांना आपण सरकारी सनदेने स्थापन झालेल्या कंपन्या असं म्हणतो असतो. त्याचप्रमाणे ह्या कंपन्यांच्या मधील सभासद जे आहेत त्यांची जबाबदारी मर्यादित असते. त्याचप्रमाणे ह्या कंपनीच्या नावाच्या शेवटी लिमिटेड किंवा मर्यादित शब्द लिहिण्याची आवश्यकता नसते. हा प्रकार सर्वात जुना आहे. तर अशा प्रकारे हा आपल्या कंपनीचा जो कंपनीच्या स्थापनेच्या आधारावर कंपनीचे जे प्रकार, त्याच्यामध्ये पहिला प्रकार होता सरकारी सनदेने स्थापन झालेल्या कंपन्या. हा प्रकार आपल्या इथं संपलेला आहे. पुढचा आहे 2 नंबरचा प्रकार स्थापनेच्या आधारावर कंपनीचा, तो म्हणजे विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या. म्हणजे याच्यामध्ये बघा, काही उदाहरणं बरेच लोकप्रिय आहे याच्यामध्ये. बघा, साधारणपणे लोकसभा किंवा विधानसभा यांनी केलेल्या स्वतंत्र कायद्यानुसार अशा कंपनीची स्थापना ही होत असते. म्हणजे लोकसभा किंवा आपल्याला माहीत सगळ्यांना विधानसभा वगैरे असेल, त्यांनी ठरवल्याप्रमाणे किंवा त्यांनी काही जर एखादा प्रस्ताव मांडून त्याचं ठरावात रूपांतर जर केलं, तर त्या नियमानुसार किंवा लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या इच्छेनुसार काय म्हणू आपण त्याला, अशा स्वतंत्र कायद्यानुसार ही कंपनी स्थापन झालेली आपल्याला दिसून येते. सार्वजनिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये अशा कंपन्यांची स्थापना करण्यात येत असते. देशाच्या दृष्टीने थोडक्यात काही महत्त्वाचे उद्योगधंदे वाढवणं गरजेचं असेल किंवा आपण त्याला काय म्हणूया,
सरकारच्या दृष्टीने किंवा देशाच्या दृष्टीने ह्या कंपन्या गरजेच्या असेल तर ते नक्कीच हे स्थापन केलेल्या किंवा त्यासाठी विशेष कायदा संमत करून ह्या कंपन्या स्थापन केल्या जाऊ शकतात. ह्या कंपन्यांची जी ध्येय धोरणे वगैरे उद्दिष्ट अधिकार जबाबदारी कर्तव्य आहे कार्यक्षेत्र आहे हे सर्व ह्या कंपनीसाठी जो कायदा निर्गमित केला होता किंवा ह्या कंपनीच्या स्थापनेसाठी जो वेगळा कायदा तयार केला होता तर त्या कायद्यानुसार हे सगळं ध्येय धोरणे ह्या कंपनीच्या अधिकार जबाबदाऱ्या व कर्तव्य वगैरे कार्यक्षेत्र हे सगळं त्या कायद्याप्रमाणे ठरवलं जात असतं. त्याचप्रमाणे या कंपनीच्या उद्दिष्ट नफा मिळवणे हा नसून म्हणजे कोणत्याही कंपनीचा उद्देश हा नफा मिळवणे असतो, परंतु विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्यांचा उद्देश हा नफा मिळवणे हा नसतो. त्याच्याऐवजी सेवा सुविधांचा पुरवठा करणं हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश हा असतो. त्याचप्रमाणे भारतामध्ये आपल्याला बरेच असे उदाहरण देता येतील अशा कंपन्यांचे. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याला आपण RBI असं म्हणतो, तीसुद्धा विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे अर्थपुरवठा मंडळ म्हणजे देशामध्ये जे उद्योग व्यवसाय असेल किंवा इतर क्षेत्रासाठी जे अर्थ किंवा काय म्हणू आपण कर्जाची आवश्यकता असते त्या कर्जाची पूर्तता करता यावी, तरतूद करता यावी म्हणून काही विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या भारतामध्ये आहेत. उदाहरणार्थ IFCI बघा, त्याच्यामध्ये अजून एक ICICI असेल, UTI असेल, IDBI असेल किंवा राज्य व्यापार मंडळ असेल, इंडियन एअरलाईन्स वगैरे असेल, राष्ट्रीयकृत बँका असेल, आयुर्विमा महामंडळे LIC आपण त्याला म्हणतो असतो. हे असे उदाहरणं आपण सांगू शकतो की हे सरकारने विशेष कायदा संमत करून लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये असा कायदा संमत करून ह्या कंपन्यांची स्थापना केलेली असते. यांचा उद्देश हा सेवा सुविधा देण्याचा उद्देश असतो लोकांना किंवा समाजाला, देशाला, नाही का, हा उद्देश असतो त्यांचा. नफा मिळवणे हा उद्देश नसतो. तर या सगळ्या फायनान्स सेक्टरमध्ये तुम्हाला दिसतील. तर IFCI म्हणजे काय म्हणू आपण त्याला, इंडियन फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ICICI ही सुद्धा इंडस्ट्रियल सेक्टरला काय म्हणू आपण त्याला फायनान्स प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. UTI वगैरे असेल, IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया वगैरे असेल, या राष्ट्रीयकृत बँका आपल्या माहिती SBI वगैरे असेल, म्हणजे बऱ्याच राष्ट्रीयकृत बँका आहे. युनियन बँक असेल, SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, बऱ्याच बँका आहेत की ज्या राष्ट्रीयकृत आहे. तर ह्या विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या असतात. LIC सगळ्यांना माहिती आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असं आपण त्याला म्हणतो. तर यांची स्थापना ही सरकारच्या विशेष कायद्याने केलेली असते. तिसरा प्रकार आपण बघणार आहोत स्थापनेच्या आधार कंपन्यांचा, तो म्हणजे नोंदवलेल्या कंपन्या. बघा, याच्यामध्ये देशातील प्रचलित कायद्यानुसार ज्या कंपनीची स्थापना होते त्या कंपन्या नोंदवलेल्या कंपन्या असे म्हणतात. आता उदाहरणार्थ भारतामध्ये पूर्वी कंपनी कायदा 1956 होता, आता सध्या तो 2013 आहे. ह्या कायद्यानुसार ज्या कंपनीची स्थापना केलेली असते किंवा त्यांची नोंद ह्या कायद्यामध्ये करावं लागते त्यांना आपण काय म्हणतो, नोंदवलेल्या कंपन्या असं म्हणतो असतो. साधारणपणे 1956च्या कायद्याप्रमाणे किंवा 2013च्या कंपनी कायद्याप्रमाणे अशा कंपन्यांची नोंद ही नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा निबंधकाकडे केलेली असते किंवा करावी लागते. त्याचप्रमाणे भारतात संसदीय कंपन्या नसणाऱ्या सर्व कंपन्या नोंदवलेल्या कंपन्याचं आहे. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, भारतामध्ये ज्या काही कंपन्या आहेत संसदीय कंपन्या सोडून, थोडक्यात काय म्हणू आपण विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या सोडून या सगळ्या कंपन्या काय म्हणतात आपल्याला 1956 किंवा सध्याचं 2013च्या कायद्याप्रमाणेच स्थापन झालेल्या कंपन्या आहे. किंवा आपण त्याला म्हणू यांची नोंद करणं गरजेचं असतं म्हणून त्यांना आपण नोंदवलेल्या कंपन्या असं म्हणतो. तर 1956च्या किंवा 2013च्या कंपनी कायद्याप्रमाणे ज्या कंपन्यांची स्थापना झालेली आहे त्यांची नोंद करणं गरजेचं आहे, त्यांना आपण नोंदवलेल्या कंपन्या असं म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपले 3 याच्यामधले प्रकार आपल्या इथं संपलेले आहेत स्थापनेच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये पुढचा प्रकार आपण बघणार आहोत, त्याच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार केले आहेत, ती म्हणजे जबाबदारी तत्त्वावर आधारित कंपन्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिलं आहे काय म्हणू आपण त्याला, जबाबदारी तत्त्वावर आधारित कंपन्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला आहे भागांनी मर्यादित कंपन्या. बघा, याच्यामध्ये बघा ज्या कंपनीचे भाग भांडवल साधारण, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे भाग भांडवल म्हणजे काय. एखादी कंपनी तिचे भाग विकून भांडवल गोळा करते त्याला आपण भाग भांडवल असं म्हणत असतो आणि या भांडवलाच्या आधारेच ती कंपनी चालत असते. त्याचप्रमाणे सभासद काय करत असतात, कंपनीला भांडवल देत असतात. त्याचप्रमाणे काय म्हणतो आपण त्याला, भागधारक जे आहेत. आता याच्यामध्ये प्रकार आपला कोणता आहे, भागांनी मर्यादित कंपन्या. म्हणजे याच्यामध्ये सांगता येईल आपल्याला की भागधारकांनी जेवढे भाग खरेदी केलेले आहेत, उदाहरणार्थ 10,000 रुपयाची शेअर्स समजा व्यक्तीने खरेदी केले आहेत, तर त्या व्यक्तीची जबाबदारी फक्त 10,000 पुरतीच असेल. म्हणजे कंपनी जर बंद पडली, कंपनीला जर त्या कंपनीचे स्वतःला त्यांचे लायबिलिटी द्याव्या लागल्या, देयता द्याव्या लागल्या आणि ह्या देत असताना कंपनी त्यांचे सगळे असेट्स विकूनही त्या लायबिलिटी जर पूर्ण होत नसतील तर भागधारकांच्या पर्सनल मालमत्तेला कोणताही हात लावला जात नाही किंवा भागधारकांच्या पर्सनल मालमत्तेमधून कंपनीचे देणी वसूल केले जात नाहीत. अशा कंपनीला आपण काय म्हणतो, भागांनी मर्यादित कंपनी. म्हणजे भागधारकांचे फक्त 10,000 रुपये बुडू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपयाचे शेअर्स खरेदी केले, त्या व्यक्तीचे फक्त 10,000 रुपये बुडू शकतात, परंतु 10,000च्या व्यतिरिक्त वैयक्तिक मालमत्तेमधून कोणतेही पैसे ती कंपनी वसूल करू शकत नाही. त्याला आपण म्हणतो भागांनी मर्यादित कंपन्या.
आपण त्याला असं म्हणतो असतो. म्हणजे याच्यात थोडक्यात भागधारकांची किंवा सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असते, त्यांनी खरेदी केलेल्या भागाइतकीच असते, नाही का. कंपनीच्या अस्तित्व काळात म्हणजेच कंपनी चालू असताना देखील काय म्हणू आपण ह्या जबाबदाऱ्या भागधारकांना बऱ्याच वेळा पूर्ण कराव्या लागत असतात. मी तुम्हाला उदाहरण दिलंच आता, 10,000 रुपयाचे शेअर समजा एखाद्या व्यक्तीने खरेदी केले तर त्या व्यक्तीची जबाबदारी फक्त 10,000 इतकीच असेल. त्या व्यक्तीचे फक्त 10,000 रुपये बुडू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या वैयक्तिक मालमत्तेमधून कोणत्याही प्रकारची वसुली कंपनी त्यांच्या देय देण्यासाठी करू शकत नाहीत. त्याला आपण भागनिर्माणित कंपनी असं म्हणत असतो. नंबर 2 आहे जबाबदारी तत्वामध्ये कंपनीच्या प्रकारामध्ये, तो म्हणजे हमी नियमार्जित कंपन्या. बघा याच्यामध्ये या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी त्यांनी दिलेल्या हमीच्या रकमेपुरती मर्यादित असते. म्हणजे भागधारक आहे किंवा सभासद आहे त्यांनी सांगितलं आहे आम्ही विशिष्ट रकमेपर्यंत जबाबदारी घेतो, तर त्या जबाबदारीपर्यंतच त्या भागधारकांची काय असते, हमी असते. ज्या कंपनीत सभासद कंपनीच्या विसर्जनच्या वेळी तिची देणी देण्यासाठी काही निश्चित रक्कम देण्यासाठी लेखी हमी देतात त्या कंपनीला हमी नियमार्जित कंपनी असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ कंपनी स्थापनेच्या वेळेस भागधारक ठरवतात की आम्ही उदाहरण म्हणूया आपण 10 लाख रुपयापर्यंत कंपनीचे लायबिलिटी देण्यासाठी जबाबदार आहोत, असं जर हमी भागधारकांनी कंपनी स्थापनेच्या वेळी जर दिली असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हमी नियमार्जित कंपन्या. मग पुढे चालून जर ती कंपनी बंद पडली, कंपनीला जर त्यांची देणी देण्यासाठी कंपनी बंद करावी लागली, तर कंपनीची देणी देत असताना कंपनी काय करते, त्यांच्या भागांची किंवा काय म्हणू आपण कंपनीची स्वतःच्या आसेटची संपत्तीची विक्री करते आणि आलेल्या पैशामधून त्या लायबिलिटीची काय म्हणू आपण त्याला जबाबदारीची पूर्तता करत असते, लायबिलिटीचे पेमेंट ते करत असतात. पण हे करत असताना जर ह्या आसेट जर अपूर्ण पडल्या, आसेटमधून आलेले पैसे कमी पडले, तर ती कंपनी काय करू शकते, भागधारकांनी जेवढी हमी घेतली आहे तेवढी रक्कम कंपनी त्या भागधारकांकडे मागू शकते आणि भागधारकांनी ती रक्कम देणं बंधनकारक असतं. कारण तिने हमी दिली असते की आम्ही काय म्हणू आपण त्याला विशिष्ट रकमेची हमी देत आहोत, म्हणून तिला आपण काय म्हणतो, हमी नियमार्जित कंपन्या. सभासदांनी हमी द्यावयाच्या रकमेचा उल्लेख कंपनीच्या नियमावलीत हमी विधानात केलेला असतो. म्हणजे कंपनीची जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये हमी किती रकमेची स्वीकारली आहे भागधारकांनी याचा उल्लेख कंपनीच्या काय म्हणू आपण त्याला कंपनीचं जे नियमावली असते त्या नियमावलीमध्ये हा उल्लेख केलेला असतो. हमीची रक्कम सर्व सभासदांसाठी सारखीच असते. म्हणजे काय, उदाहरणार्थ 10,000 रुपयाची जबाबदारी देण्याचं त्यांनी मान्य केलं की आम्ही कंपनी बंद करण्याची वेळ जर आली तर 10,000 रुपयेपर्यंत हमी स्वीकारतो. मग जर कंपनीचे समजा 100 सभासद असतील तर त्या ठिकाणी प्रत्येकाची सभासदाची जबाबदारी 100 रुपयाची असेल. म्हणजे सर्व सभासदांची जबाबदारी सारखीच असेल. याचा अर्थ असा नाही काही सभासदांची जबाबदारी जास्त आणि काही सभासदांची जबाबदारी कमी, असं होत नाही. सर्वांची जबाबदारी काय असते, सारखीच असते. नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात साधारणपणे हमी नियमार्जित झालेल्या कंपन्या. एखाद्या समाजसेवेचे कार्य करण्याच्या उद्देशाने ह्या स्थापन झालेल्या असतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर काही व्यावसायिक संघटना असतात, क्रीडा मंडळे, शाळा असेल, हॉस्पिटल असेल, यासारख्या संस्था बहुधा हमी ने मर्यादित असणाऱ्या कंपन्या म्हणून ओळखल्या जातात किंवा त्या कायद्याअंतर्गत त्या स्थापन झालेल्या असतात. या कंपनीत एखाद्या सभासदांनी सभासद सोडून दिले तर त्यानंतरच्या वर्षाच्या आत कंपनीने विसर्जन झाले तर हमीची रक्कम सभासदत्व सोडलेल्या व्यक्तीला भरून द्यावी लागते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या सभासदाने कंपनीचे सभासदत्व जर सोडले, सभासद म्हणून त्याने काय म्हणू आपण त्याला आपला सभासदत्व सोडलं थोडक्यात कंपनीचं, त्यानंतर जर त्या कंपनीला त्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये जर त्या कंपनीचं विसर्जन जर झालं तर तो सभासद जो सोडून गेला होता त्यालासुद्धा त्या कंपनीची नुकसान भरपाई किंवा त्या कंपनीची जबाबदारी त्या कंपनीला त्याने स्वीकारलेल्या रकमेइतकी भरावी लागेल. त्याचप्रमाणे ह्या कंपनीच्या हमी नियमार्जित कंपनीच्या शेवटी नावाच्या शेवटी मर्यादित किंवा लिमिटेड शब्द लिहिलाच पाहिजे असे काही बंधनकारक नसते. त्याचप्रमाणे अशा कंपन्यांना सरकारतर्फे अनेक सूट किंवा सवलती ह्या दिल्या जात असतात. या कंपन्यांना जास्त भांडवलाची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे सभासदांनी दिलेले वर्गणी किंवा देणगी असेल, अनुदान असेल, यामधून या कंपनीचा दैनंदिन कारभार हा चालत असतो. त्याला आपण म्हणतो हमी नियमार्जित कंपन्या. पुढचा प्रकार आहे तिसरा, अमर्यादित कंपन्या. नावाचाच अर्थ आहे अमर्यादित कंपन्या. बघा, मर्यादित कंपनीच्या विरुद्ध असेल अमर्यादित कंपनी. या कंपनीच्या बाबतीमध्ये सभासदांची जबाबदारी काय असते, अनलिमिटेड असते, अमर्यादित असते. म्हणजे भागधारकांनी जेवढे भागसाठी पैसे दिले आहे कंपनीला त्याच्या व्यतिरिक्त तेवढे जाऊनही कंपनीच्या लायबिलिटी देण्यासाठी, जबाबदारी देण्यासाठी किंवा कंपनीच्या देणी देण्यासाठी हे भागधारक व्यक्तिशः जबाबदार असतात. त्याला आपण काय म्हणतो, सभासदांची जबाबदारी कशी इथं अमर्यादित आहे. म्हणजेच कंपनीची देणी देण्यास कंपनीची मालमत्ता जर अपुरी पडली तर भागधारकांची जी खाजगी मालमत्ता असेल, वैयक्तिक मालमत्ता असेल, तीसुद्धा कंपनीची जबाबदारी किंवा कंपनीची जी लायबिलिटी आहे ती पेड करण्यासाठी भागधारकांची वैयक्तिक मालमत्ता, खाजगी मालमत्ता वापरली जाऊ शकते. त्याचप्रमाणे काय म्हणू आपण त्याला एक प्रकारे भागधारकांना एक प्रकारे बर्डन असतं किंवा एक भागधारकांची कंटिन्युअस कंपनी जोपर्यंत अस्तित्वामध्ये आहे तोपर्यंत भागधारकांची काय असते, एक महत्त्वाची जबाबदारी असते. पुढचा याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर अमर्यादित कंपनीची नोंदणी करणे आवश्यक असते. साधारणपणे भागधारी संस्थेच्या बाबतीत नोंदणी करणे
सक्तीचे नसते, परंतु अमर्यादित कंपनी आहे तिला तिची नोंदणी करणं गरजेचं असतं कंपनी कायद्यामध्ये. त्याचप्रमाणे अमर्यादित कंपनीत सभासदांची कमाल संख्या कितीही असू शकते. म्हणजे अनलिमिटेड कंपनीमध्ये सभासदांची संख्या किती जास्तीत जास्त असायला पाहिजे याची मर्यादा नाही आहे, परंतु भागीदारी संस्थेत भागीदारांची कमाल संख्या किती असू शकते, पण किमान जी संख्या आहे ती कमीत कमी 20 असते. म्हणजे कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड अशी सभासदांची संख्या ही असते. अमर्यादित कंपनीचे धनको कंपनीवर दावा लावू शकतात किंवा सभासदांच्या विरुद्ध नव्हे, भागीदारीचे धनको भागीदाराविरुद्ध स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे दावा लावू शकतात. म्हणजे ज्यांचे देणी देण्याची जबाबदारी कंपनीची आहे तर ते देणी घेणारे लोक कंपनीवर काय करू शकतात बरं, भागधारकां किंवा सभासदांवर दावा लावू शकतात आणि त्यांच्याकडून त्यांची देणी वसूल करण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. तर अशा प्रकारे आपण हा एक जबाबदारी तत्त्वावर आधारित कंपन्यांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. पुढचा आहे नियंत्रणावर आधारित कंपन्यांचे प्रकार. बघा, त्याच्यामध्ये पहिला आहे संचालक मंडळावर नियंत्रण असणारी कंपनी. तर नियंत्रणाच्या बाबतीमध्ये बघा, संचालक मंडळ आहेत. आता आपल्या सगळ्यांना माहिती संचालक मंडळ म्हणजे काय. संचालक मंडळ म्हणजे काय, तर भागधारक काय करतात, आपल्यापैकीच काही लोकांची संचालक म्हणून नेमणूक. तर बघा, नियंत्रणावर आधारित कंपन्यांचा प्रकार. त्याच्यामध्ये पहिला आहे संचालक मंडळावर नियंत्रण असणारी कंपनी. संचालक मंडळ, आता तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगितलेला आहे. कंपनी कायद्याच्या कलम 4 त्याच्या उपकलम 2 अन्वये ज्यावेळी एखाद्या कंपनीच्या संचालक मंडळावर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते त्यावेळी त्या कंपनीला काय म्हणतो आपण, दुय्यम कंपनी असे म्हटले जाते. तर नियंत्रण ठेवणारी कंपनीला प्रमुख कंपनी असे म्हणतो असते. आपण SYBCOMमध्ये होल्डिंग कंपनी आणि सबसिडी कंपनी शिकलो आहे. ज्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे काय म्हणून आपण निम्म्यापेक्षा जास्त भाग खरेदी केलेले असतात त्या कंपनीला आपण होल्डिंग कंपनी असं म्हणतो असतो, आणि ज्या कंपनीचे खरेदी केली तिला आपण सबसिडी कंपनी असं म्हणतो असतो. म्हणजे थोडक्यात ज्या कंपनीने खरेदी केली तिला आपण होल्डिंग कंपनी असं म्हणतो आणि ज्या कंपनीचे खरेदी केली तिला आपण सबसिडी कंपनी असं म्हणतो. समजा उदाहरणार्थ ए आणि बी कंपनी, ह्या एनं काय केलं, बीचे 600 शेअर्स खरेदी केले. एचे शेअर्स होते 1000, म्हणजे 1000पैकी 600 शेअर्स एनं खरेदी केले, म्हणजे ए होल्डिंग झाली आणि बी कोण झाली, सबसिडरी झाली. आपल्याचा अर्थ मागच्याच काय म्हणून आपण वर्ष आपण हे पाहिलं आहे. म्हणून नियंत्रण ठेवणाऱ्या कंपनीला आपण होल्डिंग कंपनी असं म्हणतो असतो, किंवा तिला आपण किंवा जिच्यावर नियंत्रण ठेवलं तिला आपण सबसिडरी कंपनी किंवा दुय्यम कंपनी असं म्हटलं जाते. आणि नियंत्रण ठेवणाऱ्या कंपनीला प्रमुख कंपनी किंवा होल्डिंग कंपनी असं म्हटले जाते. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. अशी प्रमुख कंपनी आपल्या अशी कंपनी आपल्या प्रमुख कंपनी आपल्या व्यक्तींची दुसऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती करू शकते. म्हणजे त्याच्या हे उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं, ए कंपनी होल्डिंग होती, बी कोण होती, सबसिडरी होती. मग ए कंपनी काय करू शकते बरं, ह्या ए कंपनी काय करू शकते, काही संचालक हे बी कंपनीवर नेमणूक करू शकते. म्हणजे संचालक कोणाचे, एचे, परंतु ते संचालक म्हणून काम कोणाचं करतात, बीचं, कारण बी ही कोण आहे, सबसिडी कंपनी आणि ए कोण आहे, होल्डिंग कंपनी आहे. अशा प्रकारे मग थोडक्यात होल्डिंग कंपनी तिच्या वतीने संचालकांची नेमणूक सबसिडी कंपनीवर करू शकतात. तर याला आपण म्हणतो संचालक मंडळावर नियंत्रण असणारी कंपनी हा एक आहे. पुढचा आहे बहुसंख्य भागधारण करणारी कंपनी. बघा, जी कंपनी दुसऱ्या कंपनीत निम्म्यापेक्षा जास्त 50% जास्त शेअर्स किंवा भागभांडवल खरेदी करते, धारण करते, तिला आपण काय म्हणतो, नियंत्रण ठेवणारी कंपनी किंवा प्रमुख कंपनी असं म्हणतो असतो. त्याचप्रमाणे ज्या कंपनीवर नियंत्रण ठेवते त्या कंपनीला दुय्यम कंपनी असे किंवा सबसिडी कंपनी असे म्हणतात. या प्रकारात सूत्रधार कंपनी ही सूत्रधार कंपनी म्हणजे प्रमुख कंपनी असते. म्हणजे प्रमुख कंपनीला आपण सूत्रधार कंपनी पण असं म्हणू शकतो. दुसऱ्या कंपनीचे 50% जास्त सामान्य भाग भांडवल खरेदी केलेले ह्या होल्डिंग कंपनी असते. किंवा ह्या सबसिडी कंपनीवर किंवा दुय्यम कंपनीवर प्रमुख कंपनीचे महत्त्वाचे काय म्हणून आपण त्याला नियंत्रण हे काय म्हणून आपण त्याला प्रमुख कंपनीच्या दुय्यम कंपनीवर काय असते, नियंत्रण असते. पुढचा प्रकार आहे दुय्यम कंपनीची दुसरी दुय्यम कंपनी. बघा, ह्याच्यामध्ये सबसिडरी कंपनी म्हणजे आपण त्याला सबसिडरी असं म्हणत असतो. उदाहरण घेऊया आपण इथं, ए कंपनी आणि बी कंपनी. बघा, एनं काय केलं, बीचे 600 शेअर्स खरेदी केले. बीचे टोटल शेअर्स होते 1000, म्हणजे ए कंपनी कोण झाली, होल्डिंग कंपनी, आणि बी कंपनी कोण झाली, सबसिडरी कंपनी. ही प्रमुख कंपनी आहे ए, दुय्यम कंपनी आहे बी. आता बीनं काय केलं, सीचे शेअर्स खरेदी केले, सी ए, तिचे पण ह्या बीनं काय केलं, 700 शेअर्स खरेदी केले, 700, आणि सगळे शेअर्स आहे समजा त्यांचे 1000, म्हणजे 1000पैकी 700 शेअर्स कोणी घेतले, बीनं घेतले. म्हणजे इथं बी कोण झाली, होल्डिंग, आणि सी कोण झाली, सबसिडरी. मग एच्या दृष्टीने ही सी आहे सबसिडरी, एच्या दृष्टीनं सी कोण आहे,
सबसिडरी. याच्या दृष्टीने बी कोण आहे? सबसिडरी. ह्या सीच्या दृष्टीने ए कोण आहे? होल्डिंग म्हणजे प्रमुख कंपनी. आणि बीच्या दृष्टीने ए कोण आहे? होल्डिंग. अशा प्रकारे. मग जी तिसरी कंपनी आहे जिला बीनं ॲक्वायर केलं होतं सीला, तर सी आहे सबसिडरी कंपनी. दुय्यम कंपनीची दुय्यम कंपनी आपण त्याला असं म्हणतो सबसिडरी कंपनी. तर अशा प्रकारे हा एक प्रकार आपल्या इथं संपलेला आहे. दुय्यम कंपनीची दुसरी दुय्यम कंपनी हा एक प्रकार आपल्या इथं संपलेला आहे. पुढचा आहे कंपनी कायदा 2013नुसार कंपनीचे प्रकार इथं आपल्याला काही सांगता येतील. तर अजून बघा हे अजून काही एक्स्ट्रा प्रकार किंवा याच्या व्यतिरिक्त काही प्रकार तुम्हाला मी इथं सांगणार आहे. बघा सरकारी कंपन्या. बघा आता सरकारी कंपन्या म्हणजे याच्यामध्ये नावातच आपल्याला काय म्हणता येईल? अर्थ इथं सांगितलेला आहे. सरकारी कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की ज्या सरकारी कंपन्या आहेत तर भारतीय कंपनी कायदा 1956नुसार काय म्हणतात आपल्याला की ज्या कंपनीच्या भागभांडवलापैकी 51% जास्त वसूल भागभांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून खरेदी केलेलं असेल त्या कंपनीला आपण काय म्हणतो? सरकारी कंपनी असं म्हणतो असतो. आणि उरलेले भाग हे लोकांनी अथवा संस्थांनी खरेदी केलेले असतात. त्याचप्रमाणे ह्या कंपन्यांच्या हिशोब तपासणीबाबत सरकारला विशेष अधिकार असतात. म्हणजे ह्या कंपनीचे हिशोब तपासण्याचा अधिकार किंवा काय म्हणून आपण त्याला ह्या अधिकारी सरकारकडे असतात. त्याचप्रमाणे ह्या कंपनीच्या कामकाजाचा अहवाल हा हिशोब तपासणीचा अहवाल त्याचप्रमाणे हे सगळं आपल्याला सरकारच्या कायदेमंडळापुढे किंवा सरकारपुढे आपल्याला ते मांडायचे असतात. तर आपण काय म्हणतो? सरकारी कंपनी असं म्हणतो असतो. पुढची आहे परदेशी कंपनी. नावाचाच अर्थ आहे परदेशी कंपनी म्हणजे काय? जी परदेशी म्हणजे अशी कंपनी की जी कंपनीची नोंदणी भारताबाहेर झालेली आहे. त्याचप्रमाणे भारताबाहेर नोंदणी झाली आहे परंतु तिचा व्यवसाय हा भारतामध्ये चालतो आहे. तर अशा कंपनीला आपण काय म्हणतो? परदेशी कंपनी असं म्हणतो असतो. म्हणजे नोंदणी भारताबाहेर आहे परंतु तिचा व्यवसाय हा भारतात चालतो, तिला आपण काय म्हणतो? परदेशी कंपनी असं म्हणतो असतो. म्हणजेच याच्यामध्ये बरेच उदाहरणं आज आपल्याला देता येतील. उदाहरणार्थ जर द्यायचं जर झालं तर ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या कंपन्या आहे, उदाहरणार्थ ह्युंडाई कंपनी असेल, त्याचप्रमाणे सॅमसंग कंपनी असेल, अशा बऱ्याच कंपन्या आहे. LG कंपनी असेल, खूप याच्यात उदाहरणं सांगता येतील की अशा कंपन्यांची जे होम किंवा नोंदणी ही देशाच्या बाहेर झालेली आहेत पण त्यांच्या काही शाखा भारतात आहे, त्यांना आपण काय म्हणतो? परदेशी कंपनी असं म्हणतो असतो. तर यांची स्थापना भारतीय कायद्यानुसार न होता ती परदेशी त्या त्या कायद्याप्रमाणे ती झालेली असते पण त्यांचं व्यवसाय ठिकाणी भारतामध्ये असतं. तर अशा कंपन्यांना, परदेशी कंपन्यांना व्यवसाय सुरू केल्यानंतर 30 दिवसांच्या आतमध्ये दिल्ली येथील आपल्या नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा त्या ज्या राज्यामध्ये कंपनीचे व्यवसाय ठिकाण असेल त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्याच्यामध्ये साधारणपणे त्या कंपनीची स्थापना झालेली असेल तर त्याची प्रत, स्थापनेची किंवा नोंदणीची प्रत, विशेष कायद्याने झाली असेल तर त्याची एक प्रत किंवा घटनापत्रक नियमावलीची एक प्रत ही त्या ज्या राज्यामध्ये ती कंपनी स्थापन झाली असेल त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे ती जमा करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या नोंदवलेल्या कचेरीचा पत्ता म्हणजे ज्या ठिकाणी कंपनीची नोंद झाली होती त्या ठिकाणचा पत्ता, त्याचप्रमाणे कंपनी संचालक, चिटणीस यांची नावे, पत्ते, व्यवसाय व राष्ट्रीयत्व हे सुद्धा त्या ज्या राज्यामध्ये ती कंपनी असेल त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे ते पाठवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कंपनीने काय म्हणू आपण कंपनीच्या वतीने कागदपत्र स्वीकारण्याचे अधिकार असलेल्या भारतात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींची नावे व पत्ते ह्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता पुढचा प्रकार बघतोय आपण निर्मिती कंपन्या. बघा याच्यामध्ये साधारणपणे 21व्या शतकामध्येच्या पदार्पणामध्ये अनेक संस्थांना आपल्याला माहीत सगळं जागतिकीकरण झालं, वाढती स्पर्धा वाढली, नवीन संध्या किंवा नवीन संधी ह्या कंपन्यांना काय झाल्या? तयार झालेल्या आहेत. म्हणून त्यांना आपला व्यवसाय काय म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन त्यांना करणं गरजेचं झालं आहे. म्हणजे जागतिकीकरण असेल, वाढती स्पर्धा असेल यांचा विचार करून कोणत्याही कंपनीला काय करावं लागलं? त्यांचा व्यवसायाचा विचार करावा लागला आहे. मुख्यतः ग्रामीण भागातील किंवा औद्योगिक विकास साध्य करायचा झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जर कंपन्या जास्त स्थापन जर झाल्या तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं? ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो, अर्थव्यवस्था जास्तीत जास्त बळकट होऊ शकते. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा देखील जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण त्याला आपण काय म्हणतो? LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन किंवा वाढत्या स्पर्धांचा प्रभाव असल्याने ग्रामीण भागातील काय म्हणून आपण अर्थव्यवस्था जगली पाहिजे. त्या ग्रामीण भागातील काय म्हणून आपण त्याला व्यवसाय, उद्योग हे जगले पाहिजे किंवा त्यांना नफा हा झाला पाहिजे कारण त्यांना स्पर्धा ही जागतिक स्तरावर करायची आहे. म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी म्हणून आर्थिक व तांत्रिक सेवा, सल्ला, मार्गदर्शन, व्यवस्थापन, नियोजन, प्रेरणा, संघटन, संदेशवन इत्यादी अनेक प्रकारची माहिती आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून ह्या ग्रामीण भागातील कंपन्यांना देणं गरजेचं झालं. त्या दृष्टीने केंद्र सरकारने काय केलं?
यांच्या साधारणपणे काही समितीची केंद्र सरकारने नियुक्ती केली आणि समितीने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचा होणारा परिणाम लक्षात घेऊन काही शिफारसी सुचवल्या. त्यानुसार काय झालं बरं, या कंपन्यांना स्थापना करण्यात आली. असुता असलेल्या सहकारी मंडळाचे रूपांतर कंपनीत करणे गरजेचे झाले. कंपन्यांप्रमाणे अशा संस्थांसाठी नियम तयार करणे, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये ग्रामीण भागातील कंपन्यांचं अर्थव्यवस्थेचं संरक्षण व्हावं म्हणून डॉक्टर व्ही के अलग यांच्या शिफारसीनुसार काय म्हणू आपण त्याला काही निर्मिती कंपनीबाबत महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या. बघा, तर निर्मिती कंपन्यांमध्ये सभासदत्व मिळण्याबाबत खाली काही तरतूद दिलेले आहे. सभासदत्व केवळ व्यक्तीलाच मिळू शकते. सभासदत्व मिळणारी निर्मिती संस्थांना मिळू शकते. ज्या व्यक्तीचे हितसंबंध निर्मिती कंपनीत गुंतलेले नाहीत अशा व्यक्तींना सभासदत्व मिळू शकते. म्हणजे ज्या व्यक्तीचं हितसंबंध कंपनीमध्ये नाही आहे त्याच कंपनीला सभासदत्व त्या कंपनीचं मिळू शकतं. निर्मिती कंपनीचा व्यवसायास बाधा आणणाऱ्या कोणत्याही सभासदाचे सभासदत्व रद्द होऊ शकते, असं नियम हे करण्यात आलेले आहेत. म्हणजे या शिफारसी डॉक्टर के व्ही अलग यांच्या शिफारसीनुसार ह्या सांगण्यात आलेल्या आहेत. सभासद पात्र असणाऱ्या सर्व व्यक्ती स्वेच्छेने सभासद होऊ शकतात. त्याचप्रमाणे सभासदाची कार्य जबाबदारी पूर्ण करण्याची इच्छा असते अशा व्यक्तींना व्यवसायात सर्व सोयी सवलती प्राप्त होऊ शकतात. याला आपण काय म्हणतो, निर्मिती कंपन्या. पुढचा प्रकार आहे एकल व्यक्ती कंपनी. आता एकल व्यक्ती कंपनी हा प्रकार आपल्याला माहिती आहे. एकच व्यक्ती असतो, संचालक तोच असतो, व्यवसायाचा कारभार पाहणारा पण तोच असतो. थोडक्यात कंपनीचं पूर्णपणे नोंदणीपासून असेल, व्यवसायाचा कारभार चालवणे असेल, सगळं एकच व्यक्ती पाहत असेल त्याला आपण एकल व्यक्ती कंपनी असं म्हणत असतो. OPC शॉर्टकटमध्ये 1 पर्सन कंपनी असं आपण त्याला म्हणत असतो. तर हे पण आपण मला वाटतं मागच्याच लेक्चरला आपण याच्या आधी हे पाहिलं आहेत. पुढचा आहे प्रकार निष्क्रिय कंपनी. निष्क्रिय कंपनी म्हणजे काय, ही कंपनी साधारणपणे प्रवर्तकांना जे त्यांच्या मालमत्तेचे किंवा बौद्धिक संपदेचे नियंत्रण कॉर्पोरेट क्षेत्राच्या प्रभावाखाली करून तिचा वापर नंतरच्या पायरीकरिता करायचा असतो अशासाठी फायदेशीर असतं. म्हणजे एखाद्या प्रवर्तक असेल, प्रमोटर असेल किंवा ज्याला कंपनी स्थापन करायची आहे भविष्यामध्ये, पण त्याची एक पार्श्वभूमी तयार होई म्हणून तो एक कंपनी स्थापन करून ठेवतो, त्याला आपण निष्क्रिय कंपनी असं म्हणतो असतो. उदाहरणार्थ, जर एखादा प्रवर्तक त्याच्या भविष्यकालीन प्रकल्पाकरिता तुलनेने कमी किमतीत एखादी जमीन खरेदी करू इच्छित असेल तर तो निष्क्रिय कंपनीच्या आधारे हे सर्व व्यवहार करू शकतो, जेणेकरून ती जमीन त्याच्या प्रकल्पाकरिता तो नंतर वापरू शकतो. म्हणजे एक भविष्याचा विचार करून, भविष्यामध्ये समजा एखादा व्यवसाय सुरू करायचा आपला, तर त्याचा विचार करून आपण जर सध्या काही एखादी कंपनी स्थापन करतो असेल किंवा एखादी मालमत्ता स्थापन करून ती कंपनीच्या नावाने ठेवू इच्छित असेल तर नक्कीच या कंपनीला आपण निष्क्रिय कंपनी असं म्हणत असतो. म्हणूनच निष्क्रिय कंपनी 2013च्या कंपनी अधिनियमाची एक नवीन संकल्पना आपल्याला तिथं सांगतील. म्हणजे थोडक्यात एक नवीन संकल्पना आपल्याला आलेली दिसून येते 2013च्या कंपनी कायद्याप्रमाणे. त्याचप्रमाणे पुढचा प्रकार आहे इथं आता लघु कंपनी. बघा, 2013च्या कंपनी कायद्याप्रमाणे लघु कंपनी संकल्पनेचा विचार आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. बघा, सार्वजनिक कंपनीशिवाय लघु कंपनीची व्याख्या कंपनी या संकल्पनेनुसार नेहमीप्रमाणे करता येईल, पुढील प्रमाणे करता येईल. बघा, देय स्वरूपातील भागभांडवल 50 लाखापेक्षा अतिरिक्त असणार नाही किंवा अधिनियमात नमूद केल्याप्रमाणे अशी उच्च रक्कम 5 कोटीपेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे देय स्वरूपातील भागभांडवल हे 50 लाखापेक्षा जास्त अतिरिक्त असणार नाही आणि काय म्हणू आपण अधिनियमात नमूद केल्याप्रमाणे 5 कोटीपेक्षा जास्त ह्या कंपनीचा रक्कम असणार नाही. या कंपनीची उलाढाल मागील नफा आणि तोटा खात्याप्रमाणे 2 कोटीपेक्षा जास्त असणार नाही. अशी अधिकतम रक्कम जी विहित केल्याप्रमाणे 20 कोटीपेक्षा जास्त असणार नाही. त्याला आपण काय म्हणतो, लघु कंपनी असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याचप्रमाणे पुढचा प्रकार आहे सेवाभावी संस्था. सेवाभावी संस्था म्हणजे नावाचाच अर्थ आहे की जिचा उद्देश हा नफा मिळवण्याच्या उद्देशाने झालेला नसतो. ना नफा ना तोटा ह्या तत्वावर ही उद्दिष्ट किंवा हे साध्य करण्यासाठी जी कंपनी स्थापन झालेली असतील आपण सेवाभावी संस्था किंवा काय म्हणू आपण त्याला नफा न मिळवता ना नफा ना तोटा ह्या उद्देशाने स्थापन झालेली कंपनी असते. तर याला आपण काय म्हणतो, सेवाभावी कंपनी असं म्हणतो. तर साधारणपणे किमान सेवाभावी कंपनीचे उद्दिष्ट जर पाहिले आपण तर नफा मिळवणे तिचं उद्दिष्ट नसतं. सेवाभाव किंवा सेवा देण्याचा उद्देश हा ह्या कंपनीचा असतो. त्याचप्रमाणे संस्कृती, विज्ञान, संशोधन, खेळ, धर्म इत्यादींना प्रोत्साहन देण्याचा उद्देश हा सेवाभावी कंपनीचा असतो. किमान भागभांडवल साधारणपणे पेड भांडवल आवश्यक नसते इतर कंपन्यांप्रमाणे. पुढचा आहे मर्यादित उत्तरदायित्व. या कंपनीच्या सदस्यांचे फक्त मर्यादित उत्तरदायित्व असू शकते, त्यांचे उत्तरदायित्व कोणत्याही परिस्थितीत अमर्यादित असू शकत नाही. शासकीय परवाना. या कंपन्यांना तर बघा शासकीय परवाना
आता परवाना म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये लायसन्स असं म्हणत असतो. तर शासकीय परवान्याच्या बाबतीमध्ये शासकीय परवाना असेल ह्या कंपनी तरच ती कंपनी स्थापन केली जाऊ शकते. परवाना नसेल तर ती स्थापन करता येत नाही. विशेष अधिकार या कंपनीला सेवाभावी उद्दिष्ट धारण करीत असल्याने कंपनी कायद्याने त्यांना अनेक फायदे व सूट दिली जातात. म्हणजे कायद्यानुसार किंवा सरकारनुसार केंद्र सरकार ह्या कंपन्यांना अनेक सूट किंवा सवलत हे देत असतं. सदस्य म्हणून फर्म साधारणपणे व्यक्ती किंवा व्यक्तींच्या संघटनाव्यतिरिक्त कलम 8 फर्मला देखील या कंपनीचे सदस्य बनू शकते. पुढचा आहे शेवटचा प्रकार आपला सूचीबद्ध कंपनी. सूचीबद्ध कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीची नोंद ही सिक्युरिटी एक्सचेंज किंवा आपण काय म्हणतो शेअर मार्केटमध्ये केलेली असते किंवा त्यांच्या शेअर्सची नोंद भागांची नोंद ही बाजारामध्ये केलेली असते, त्यांना आपण सूचीबद्ध कंपनी असं म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपला हा कंपनीचे प्रकार हा पॉईंट आपल्या इथं संपलेला आहेत. ठीक आहे.